वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल थर्मोडायनेमिक्स या टॉपिक मधला पुढचा पॉइंट पाहणार आहोत. इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी इट इज डिनोटेड बाय यू, कॅपिटल यू. इंटरनल एनर्जी, एनर्जी every substance is associated with a definite amount of energy. Every substance is associated with definite amount of energy. This energy stored in a substance. This energy is stored in a substance. The internal energy is denoted by capital U. Every substance is associated with a definite amount of energy. This energy stored in a substance is called as this internal energy. This internal energy is denoted by capital U. Internal energy of a system is made up of kinetic energy and a potential energy of individual particles of system. यामध्ये कुठलाही सबस्टन्स जर असेल, त्या सबस्टन्स जो आहे तो सबस्टन्स एनर्जी असोसिएट करतो विथ अ डेफिनेट अमाउंट ऑफ एनर्जी. ही जी एनर्जी स्टोअर केलेली एनर्जी आहे, दिस एनर्जी स्टोर्ड इन सबस्टन्स, ही जी एनर्जी स्टोअर केलेली सबस्टन्सनी स्टोअर केलेली एनर्जी आहे, या स्टोअर केलेल्या एनर्जीला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो. आणि ही इंटरनल एनर्जी इज डिनोटेड बाय कॅपिटल यू. डिनोटेड बाय कॅपिटल यू. आता ही इंटरनल एनर्जी ही तयार कशी होते, त्या सबस्टन्स मध्ये तयार कशी होते की ही तयार होत असताना मेड अप ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ सिस्टीम. कायनेटिक एनर्जी त्या इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स जे आहेत त्या सबस्टन्सच्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पासून ही इंटरनल एनर्जी ही तयार होत असते. आता इंटरनल एनर्जी जी आहे डिनोटेड बाय यू. आता चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू. डेल्टा यू इट इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन final energy or final internal energy and initial energy. Final internal energy and initial energy, that is V2 minus P1. कुठलाही यामध्ये चेंज इन व्हॉल्यूम असेल, चेंज इन प्रेशर असेल, चेंज इन इंटरनल एनर्जी असेल, यामध्ये चेंज इन म्हटलं की डेल्टा असेल, डेल्टा. इंटरनल एनर्जी म्हटलं यू. चेंज इन व्हॉल्यूम म्हटलं की डेल्टा व्ही, चेंज इन व्हॉल्यूम. त्यानंतर चेंज इन टेम्परेचर म्हटलं की डेल्टा टी, चेंज इन प्रेशर म्हटलं की डेल्टा पी. आणि हे चेंज इन व्हॉल्यूम असेल, प्रेशर असेल, इंटरनल एनर्जी, हे फायनल जे आहे, फायनल इंटरनल एनर्जी आणि डिफरन्स बिटवीन फायनल इंटरनल एनर्जी आणि इनिशियल इंटरनल एनर्जी, याला आपण चेंज इन इंटरनल एनर्जी असं म्हणतो. तसंच व्हॉल्यूम आहे, त्यानंतर टेम्परेचर आहे किंवा प्रेशर आहे. ठीक आहे. आता यामध्ये ही जी इंटरनल एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. स्टेट फंक्शन अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टीम वुड चेंज इट्स इंटरनल एनर्जी. ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टीम वुड चेंज इट्स इंटरनल एनर्जी. Okay, then first law of thermodynamics. First law of thermodynamics हा पॉइंट महत्त्वाचा आहे का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स हा पॉइंट महत्त्वाचा आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा बोर्ड परीक्षेला सुद्धा हा नेहमी विचारला जातो का? गिव्ह द स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा गिव्ह एनी टू स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते.
First law of thermodynamics is a simple or simply the conservation of energy. Simply a conservation of energy. According to this law, the total energy of a system and surrounding. Total energy of a system and surrounding remains constant when system change from the initial state to final state. The law is a constant. आता यामध्ये फर्स्ट लॉ काय सांगतो? फर्स्ट लॉ नुसार पहा, याच्या स्टेटमेंट नुसार यामध्ये टोटल एनर्जी जी आहे ती टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट आहे. ज्यावेळी ती एनर्जी ही ट्रान्सफर होईल इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट मध्ये ट्रान्सफर होईल त्यावेळी टोटल जी एनर्जी आहे when system changes from initial state to final state, the law is system is a constant. म्हणजे त्यामध्ये according to this law the total energy of system and surrounding remains constant. म्हणजे ज्यावेळी इनिशियल टू फायनल ही चेंज होईल एनर्जी त्यावेळी ती एनर्जी ही कॉन्स्टंट असते. या is started in different ways. The first law of thermodynamics is stated in different way. Energy of universe remain constant. First law, energy of universe remains constant. Energy of universe remains a constant. This is a first law of thermodynamics. Another statement, यामध्ये दुसरं स्टेटमेंट आपल्याला काय सांगता येईल? The total internal energy of an isolated system is constant. The total internal energy remains constant. Total internal energy remains constant. Total internal energy of an isolated system. Remains constant. आणखी आपल्याला काय सांगता येईल याच्यावर? The energy is neither created nor destroyed and can only converted from one form to another form. एनर्जी जी आहे ही एनर्जी कुठलीही एनर्जी हे क्रिएट होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही, परंतु ही जी एनर्जी आहे ही एनर्जी ही कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. दिस इज अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. कुठली एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे किंवा इंटरनल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, हे जे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, हे एनर्जी जे आहेत ह्या एनर्जी हे कुठलीही एनर्जी क्रिएट होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही, परंतु ही जी एनर्जी आहे ही एनर्जी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म कन्वर्ट होत असते. दिस इज अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. यामध्ये एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. देन टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम इज अ कॉन्स्टंट. दिस इज अ फर्स्ट लॉ. ऑल above statement are the first law of thermodynamics. ठीक आहे. आता त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फॉर्म्युलेशन, आता हे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट वरून फॉर्म्युलेशन किंवा मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ of thermodynamics. Formulation of first law of thermodynamics. The system exchange energy
with its surrounding. System exchange energy with its surrounding either by transfer of heat or by doing work. By doing work, and energy supplied to the system increases its internal energy. Suppose is heat, Q is heat. यामध्ये Q, it is considered as a heat supplied to the system and work is done on the system by the surrounding. Internal energy of the system would increases. ज्यावेळी आपण एखाद्या सिस्टीमला हीट सप्लाय करतो, हीट कन्सिडर्ड ॲज क्यू, हीट सप्लाय करतो, त्यावेळी इंटरनल एनर्जी जी आहे ती इंटरनल एनर्जी ही इन्क्रीज होत असते. आणि इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली की त्यामध्ये सम अमाउंट ऑफ वर्क इज डन, त्यामध्ये काही प्रमाणामध्ये वर्क होत असते त्या सिस्टीममध्ये. जसं यामध्ये गॅस एक्सपांड होतो किंवा कॉम्प्रेस होतो, त्यावेळी त्या ठिकाणी सम अमाउंट ऑफ वर्क इज डन. तसं यामध्ये या सिस्टीममध्ये ज्यावेळी इंटरनल एनर्जी हीट सप्लाय केली जाते त्यावेळी इंटरनल एनर्जी ही इन्क्रीज होते आणि इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली की त्या ठिकाणी वर्क इज डन, काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वर्क त्या ठिकाणी होत असते. ठीक आहे, वर्क होत असते. इन केस the internal energy of system equal to the sum of quantity of heat supplied to the system. यामध्ये पहा, internal energy of system equal to sum of quantity of heat supplied to the system, that is delta U is equal to Q plus W. Q plus W. Delta U, change in internal energy, it is nothing but the sum of a heat and work. Heat and work is a first law of the thermodynamics. For infinitesimally change du is equal to du plus dw. Infinitesimally the equation change in internal energy U is equal to Q plus W, du is equal to du is equal to dq plus dw. This is a chain, infinitesimally change du is equal to dq plus dw. Okay. First law of thermodynamics for various process. Then another point, first law of for various process. आता various process म्हणजे काय? यामध्ये आपण पाहिलेले आहे, त्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस आहे, त्यानंतर एडियाबॅटिक आहे, आयसोकोरिक प्रोसेस आहे. यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस पहिल्यांदा आपण पाहूया. आयसोथर्मल प्रोसेस थर्मल म्हटलं की त्या ठिकाणी टेम्परेचरचा संबंध येतो. आयसोथर्मल, थर्मल म्हटलं की टेम्परेचरचा त्या ठिकाणी संबंध येतो. थोडंसं जे प्रोसेस आहे त्या प्रोसेसच्या नावावरून आपण थोडीशी एक आयडिया घ्यायची असते. थर्मल म्हटलं की टेम्परेचरचा संबंध येतो. टेम्परेचरचा संबंध म्हणजे काय? आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं की temperature is constant. Therefore change in temperature is equal to 0. Temperature is constant, therefore change in temperature is 0. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असते आणि त्यामुळे चेंज इन टेम्परेचर जे आहे, चेंज इन टेम्परेचर हे सुद्धा कॉन्स्टंट असते. आणि त्यामुळे इंटरनल एनर्जी जी आहे, इंटरनल एनर्जी हे कॉन्स्टंट असते. इंटरनल एनर्जी हे कॉन्स्टंट असते आणि म्हणून चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 0. चेंज इन इंटरनल एनर्जी that is delta U is equal to 0 for isothermal process. आता यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, चेंज इन टेम्परेचर 0 आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी ही 0 आहे म्हणून
0 इज इक्वल टू, या ठिकाणी हीट चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U इज इक्वल टू 0, देयरफॉर 0 इज इक्वल टू Q प्लस W, और Q is equal to minus W, or W is equal to minus Q. W is equal to minus Q. 0 is equal to Q plus W, or Q is equal to minus W, or W is equal to minus Q. W is equal to minus Q. म्हणजे थोडक्यात काय त्या ठिकाणी जर वर्क हे पॉझिटिव्ह असेल तर हीट निगेटिव्ह असते, आणि हीट निगेटिव्ह असेल तर हीट ही पॉझिटिव्ह असेल तर वर्क हे निगेटिव्ह असेल, वर्क जे आहे ते निगेटिव्ह असेल. ठीक आहे. अबव इक्वेशन जी हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टम इज यूज्ड डुइंग वर्क ऑन सराउंडिंग, यूज्ड इन डुइंग वर्क ऑन सराउंडिंग. ठीक आहे. आता सेकंड प्रोसेस ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस ही पहिली प्रोसेस झाली. दुसरी ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस, व्हॉट इज बाय ॲडियाबॅटिक प्रोसेस? ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय कॉन्स्टंट असतं त्या ठिकाणी? इन ॲडियाबॅटिक प्रोसेस नो एक्सचेंज हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग at that time Q is equal to 0. हीट चेंज होत नाही म्हणजे हीट कॉन्स्टंट असते, म्हणजे Q हे कॉन्स्टंट असते, आणि Q कॉन्स्टंट म्हटलं की त्या ठिकाणी मायनस डेल्टा U आणि मायनस W, मायनस डेल्टा U आणि म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू W. Increase in internal energy of system is work is done on the system. If work done by the system on the surrounding at expansion of its internal energy, यामध्ये डेल्टा U is equal to W. यामध्ये पहा डेल्टा U जर मायनस असेल, मायनस इज इक्वल टू त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग W, कारण Q हा 0 आहे. मायनस W इज इक्वल टू मायनस डेल्टा U, और डेल्टा U इज इक्वल टू मायनस W. वर्क जर त्या ठिकाणी हीट जर कॉन्स्टंट असेल म्हणजे 0 असेल तर. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ. देन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक म्हटल्यानंतर काय कॉन्स्टंट येत आहे? आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पहा. आयसोकोरिक प्रोसेस W is equal to W, that is work done, P external into change in volume, minus P external into change in volume. आता यामध्ये आपण पाहिले की डेल्टा U is equal to डेल्टा U, that is change in internal energy. Change in internal energy is equal to Q minus P external into change in volume. P external in change in volume as equilibrium, as the reaction is carried out, internal energy is a constant or change in volume is a constant. आता यामध्ये पहा चेंज व्हॉल्यूम हा जर कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा हा कॉन्स्टंट असतो. जर समजा कॉन्स्टंट, यामध्ये आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय की त्या प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट असतो, आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हॉल्यूम हा 0 असतो. आणि जर चेंज इन व्हॉल्यूम 0 असेल तर या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू 0 येते, आणि म्हणून डेल्टा U इज इक्वल टू Q. डेल्टा U इज इक्वल टू U when
the volume is constant. जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो त्यावेळी डेल्टा ई इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जी इज equal to heat when volume is constant. This is nothing but the isoporic process. Isoporic process. ठीक आहे. आता त्यानंतर लास्ट प्रोसेस आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय? आता यामध्ये डेल्टा यू इथं व्ही अशा प्रकारे लिहिलं तरी बरोबर आहे. QV change in internal energy of the system is due to heat transfer at a constant volume. Then isobaric process. Isobaric process. Isobaric process. Isobaric process usually chemical reaction carried out in a open container. Generally जे रिएक्शन मिक्सचर असते हे रिएक्शन मिक्सचर हे ओपन कंटेनर मध्ये रिएक्शन मिक्सचर घेतलं जातं आणि त्या ओपन कंटेनर मध्ये रिएक्शन मिक्सचर घेऊन त्यामध्ये रिएक्शन होत असते ओपन कंटेनर मध्ये अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कारण हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कॉन्स्टंट असते. म्हणजे काय? आयसोबारिक प्रोसेस म्हणजे यामध्ये प्रेशर एक कॉन्स्टंट असते. प्रेशर कॉन्स्टंट असते आणि म्हणून चेंज इन प्रेशर जे आहे हे 0 असते. डेल्टा पी चेंज इन प्रेशर हे 0 असते. म्हणजे युजुअली केमिकल रिएक्शन कॅरीड आउट इन ओपन कंटेनर. ओपन कंटेनर मध्ये असलं की त्यामध्ये प्रेशर जे आहे ते प्रेशर कॉन्स्टंट असते म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन सच रिएक्शन डेल्टा V म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम इज नॉट इक्वल टू 0. Change in volume is not equal to 0. Replacing Q by QP. Replacing Q by QP म्हणजे या ठिकाणी replacing Q by QP and delta U by QP यामध्ये हे जी इक्वेशन आहे ती इक्वेशन आपण पाहूया. डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा U म्हणजे internal energy, change in internal energy by QP small amount of change in QP minus P external into delta V. P external into delta V. QP therefore QP is equal to delta U plus P external into change in volume. P external into change in volume. Reaction carried out open container under a constant atmospheric pressure. Reaction carried out in open container under constant atmospheric pressure. This is nothing but the isobaric process. This is nothing but isobaric process. Okay, धन्यवाद.